अहमदपूर ते मंत्रालय पायीवारी, शेतकरी नांगर घेऊन पोहोचलाय अहिल्यानगर पर्यंत। शेतकरी सहदेव होनाळे यांचा थेट सरकारला सवाल आणि हाच सवाल विचारण्यासाठी हाती नांगर घेऊन पायीवारी सहदेव यांची निघाली आहे। या गोष्टीची माहिती मिळताच नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांनी सहदेव होनाळे यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचा यथोचित सन्मान केला। बळीराजाचा सन्मान झालाच पाहिजे हा शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी मंत्रालयात पायी निघाला आहे। या शेतकऱ्याच्या पायात चप्पल नाहीये। खासदार निलेश लंके यांनी स्वतः या शेतकऱ्याला चप्पल घातली, हार घालून त्याचा सन्मान केला, औक्षण केलं आणि त्याला पोशाखही दिला। या पायीवारीमध्ये कुठेही काहीही अडचण आली तरी मला एक फोन करा, मी तुमची तात्काळ मदत करेल असं आश्वासन यावेळी त्यांनी केलं। तर सरकार हे शेतकऱ्यांबद्दल उदासीन आहे असं म्हणत खासदार निलेश लंके यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला। शेतकऱ्याचा मान सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे, कारण मी एक शेतकरी कुटुंबातूनच जन्माला आलेलो आहे। सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो, शेतकरी हा आपला सर्वांचा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर दुःखी कष्टी असेल तर आपण त्या वेदना न पाहण्यासारख्या असतात। त्याच पद्धतीने आमच्या अहमदपूरमध्ये एक 8 दिवसापूर्वी एक घटना घडली की एक आऊत वाढताना शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाऊन मदत केली, पण काही जणांनी आश्वासन पण दिलं कर्जमाफीचं। पण त्याचबरोबरीने आमच्या अहमदपूरचे शेतकरी यांनी सांगितलं की सहदेव कोनाळे म्हणून हे शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आऊत वाढणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो व्हायरल झाला म्हणून तुम्ही कर्जमाफी दिली। मी तर आऊतच घेऊन आता मंत्रालयात येत आहे, सगळ्या माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली पाहिजे या हेतूने आमचा एक कष्टकरी शेतकरी अहमदपूर पासून 4 तारखेला मंत्रालयाच्या दिशेने चाललेला आहे। म्हणजे पायात चप्पल सुद्धा नव्हती, त्यांना आपण एक सन्मान म्हणून त्या ठिकाणी चप्पल, कपडे आणि त्यांचा सत्कार केलेला आहे। खऱ्या अर्थाने हे देशासाठी नवे राज्यासाठी सुद्धा हे घातक चित्र आहे, कारण माझ्या शेतकऱ्यांची दररोज कुठं ना कुठं आत्महत्या होत असते। त्यामुळे ह्या जर आत्महत्या थांबवायच्या असेल तर शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना मालाला चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळाला पाहिजे। मी खऱ्या अर्थाने आमच्या या शेतकरी पुत्राचा आज या ठिकाणी मान सन्मान करतो, पण त्याचबरोबरीने माझ्या मनाला एक वेदना सुद्धा होत आहे का इतक्या दुरून इतक्या किलोमीटरवरून आमचा एक शेतकरी मंत्रालयाच्या दिशेने चालला आहे। ऊन वारा पाऊस कुठली तमा न बाळगता एक ध्येयवेडा शेतकरी, माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी मिळालं पाहिजे, मी ज्या वेदना सोसल्या त्या इतरांच्या वेदना कमी झाल्या पाहिजे या हेतूने आमचा एक शेतकरी मंत्रालया दिशेने चाललेला आहे। तरी मी आमच्या राज्य सरकारला एक विनंती करतो की आता तरी जागे व्हा। जर शेतकरी आज तुमच्या दारावर येण्याची वेळ येत असेल तर तुम्हाला कुठंतरी शर्मेने मान खाली घालवण्याची वेळ येत आहे। आता तरी जागे व्हा, आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या। सरकार 100% उदासीन आहे। तुम्ही पाहिलं असेल सरकारमधील नेते मंडळीमध्ये कुठं ताळमेळ नाही, कुठं ठोस विकासाची कुठले काम दिसत नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय उदासीन सरकार आपल्याला पाहायला मिळाली। सरकारमधील अनेक नेते मंडळी काल परवा एका भाजपच्या एका आमदाराने आमच्या शेतकऱ्यांच्या बाबत किती गलिच्छ पद्धतीने वक्तव्य केलं की तुझ्या बापाच्या पायातले चपला सुद्धा आमच्या मोदींच्या पैशातले, आमच्या कपडे सुद्धा आमच्या मोदीच्या पैशाचे। म्हणजे असं जसं काही यांची बापदादाची जागिरी असल्यासारखं वक्तव्य एका माजी मंत्र्यांनी केलेलं आहे। काल सुद्धा कुठे यूपी त्या कुठल्या भागातील एका खासदारांनी सुद्धा महाराष्ट्राच्या बाबत किती चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं। कोणीतरी कोरटकर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांचा अवमान केला, पण यांना सगळं माफ आहे, यांना सगळं माफ आहे। फक्त आता यांच्याकडे एक मोठं बटन आहे ईडी या सगळ्या गोष्टीचं, त्यावर हे हुकुमशाही चालू आहे। पण एक दिवस तरी माझा शेतकरी जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना न्याय द्यायला लावणार आहे।
शेवट ते आपलं कर्तव्य ज्या पद्धतीने एका भाजपच्या माजी मंत्र्यांनी आणि आताच्या आमदारांनी वक्तव्य केलं की तुझ्या वडिलांच्या पायातले पायतान माझे, कपडे माझे, तुझ्या बहिणीच्या अंगावरली साडी माझी, हे जे वक्तव्य केलं हे चुकीचं आहे. शेवट आता मग जर तुम्ही हे केलं तर मग यांच्या पायात तर मला चप्पल नाही दिसली, यांच्या अंगावर चांगले कपडे पण नाही दिसले, तर यांचा मान सन्मान करणं तर माझं कर्तव्य आहे ना. मी तर उलट त्या आमदारांना फोन करणार होतो, मोदी साहेबांना सांगून आमच्या शेतकऱ्याच्या पायतानं पाठवा. अहमदपूर येथील शेतकरी आहे. गेल्या 4 तारखेला शुक्रवारी मी निघालेलो आहे आणि मंत्रालयाच्या दिशेने जात आहे. यामध्ये माझ्या प्रमुख मागण्या आहेत किंवा आता हे जाण्याच्या मागलं कारण काय हे मी तुम्हाला सांगतो. आमच्या तालुक्यातील हाडोळतीचा एक शेतकरी व्हायरल झाला आणि त्या शेतकऱ्याला मदत करण्याचे सहकार मंत्री, कृषी मंत्री याने फोनद्वारे वचन दिले. मग मी विचार केला की बाबा एखाद्या शेतकऱ्यानं जर आऊत ओढला तर हे सरकार म्हणजे कर्ज माफ करण्याचं वचन देत असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना आऊत ओढण्याची ही वाट बघत आहेत का? जर हे आऊत ओढण्याची वाट बघत असतील तर मीच हा नांगर घेऊन तुमच्याकडे येतो म्हणून निघालेला आहे. आणि माझी लंके साहेबांना विनंती आहे की तुमच्या इकडील एक विषय आहे की केंद्राकडून महाराष्ट्र शासनाचा निधी दिला जात नाही. त्याचं कारण सुद्धा हे इथले सत्तेत बसलेलेच लोक आहेत. तो निधी मिळवून देण्यासाठी MRGSचा विधी गेल्या 3 वर्षापासून आम्हा शेतकऱ्याला गायगोटे आणि विहिरीचं अनुदान मिळालेलं नाही. तर त्याच्या बाबतीत तुम्ही तिथं प्रश्न मांडावा ही तुमच्याकडे माझी विनंती असणार आहे. आणि इथं जे अहिल्यानगरमध्ये माझं स्वागत झालं अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वागत व्हायला पाहिजे हे लंके साहेबाला मी विनंती करतो. मी अहमदपूरहून निघालो तेव्हापासून एक आमच्या लातूरचे आमदार अमित देशमुख यांचा फोन जर सोडला तर माझ्या मतदारसंघातल्या असेल किंवा कुठल्या मतदारसंघातल्या आमदाराचा फोन सुद्धा आलेला नाही. आता लंके साहेबासारखा माणूस प्रत्येक जिल्ह्याला खासदार म्हणून, मंत्री म्हणून लाभावं ही आमची इच्छा आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात AC, नॉन AC, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये CCTV कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.